शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। राज्यभरातून पूर्णपणे शेतकरी पीक विमा योजनेची प्रतीक्षा करता करता पूर्णपणे 2025चा डिसेंबर महिना पूर्णपणे ओलांडून गेला। आता पूर्णपणे जानेवारी महिना आला आणि अखेर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी पीक विमा योजनेची प्रतीक्षा दूर करण्यात आली। आता जर तुम्ही पण पीक विमा कधी पीक विमाचा दुसरा टप्पा कधी येणार आहे असा प्रश्न तुम्हाला पण पडत असेल, तुमच्या पण डोक्यामध्ये हा प्रश्न राहत असेल, तर आता तुमचा प्रश्न दूर झाला असून आता तुम्हाला पण दिलासाच मिळाला। कारण की आता पीक विमा योजनेचा जो दुसरा टप्पा होता तो दुसरा टप्पा या ठिकाणी प्रक्रिया चालू झाली असून काही जिल्ह्यामधून आणि काही तालुक्यामध्ये हा हप्ता आजपासून वितरित देखील केला जाणार असून पूर्णपणे हा दुसरा टप्पा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। पण हा टप्पा या ठिकाणी 2 हप्त्यामध्ये देण्यात येणार। पहिल्या हप्त्यामध्ये काही जिल्हे आणि काही तालुके असणार आणि त्यानंतर 15 दिवसाचा पूर्णपणे गॅप ठेवता त्यानंतर पूर्णपणे हप्ता दिला जाणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते काही महत्त्वाचे जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे जिल्हे बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामधून शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील टाकले जाणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे जिल्हे, काही महत्त्वाचे तालुके या ठिकाणी बघणार, ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा देखील संपलेली आहे। आता खूप दिवसापासून दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा बघणं चालू आहे। बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि या 2025 या वर्षामध्ये पूर्णपणे प्रतीक्षामध्येच गेलेला आहे। 2025 या वर्षामध्ये शेतकऱ्यांनी खूप देखील प्रतीक्षा केली। आता त्यांची प्रतीक्षा 2026 या नवीन वर्षामध्ये आणि याच जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपणे संपणार देखील आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आजपासून कोणकोणत्या शेतकऱ्याला हप्ता देखील मिळणार आहे। जर आता तुम्ही या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये राहून देखील फॉर्म अर्ज केलेला असेल, पीक विमा भरलेला असेल, तर आता तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण दिलासाच देखील मिळणार असून तुमची पण या ठिकाणी प्रतीक्षा पूर्णपणे केली जाणार असून तुम्हाला पण देखील आता आनंदच होणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती आलेली आहे, ती महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून देखील घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। ते महत्त्वाचे मुद्दे महत्त्वपूर्ण असल्यामुळे ते तुम्हाला पूर्णपणे बघणं गरजेचे आहे। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि काही महत्त्वाचे जिल्हे, काही महत्त्वाचे तालुके देखील टाकण्यात आलेले आहे। ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील आणि ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप देखील चालू झाले असून आता त्यांना दिलासा देखील मिळणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप चालू झाले असून कोणकोणत्या शेतकऱ्याची पीक विमा देखील पूर्णपणे पीक विम्याची प्रतीक्षा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये संपलेली आहे। तर चला पूर्णपणे आपण जाणून घेऊ। काही महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे ते पूर्णपणे आपण बघूया। तर चला या ठिकाणी समोर आपला महत्त्वाचा पहिला जिल्हा असणार आपला जालना जिल्हा। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि जालना जिल्ह्यामधून तुम्ही पण पीक विमा अर्ज केलेला असेल तर आता तुमच्यासाठी गोड बातमी आली। मकर संक्रांत देखील तुम्हाला गोड होणार आहे, कारण की आता 2026मध्ये दुसऱ्याच आठवड्यामध्ये तुमची पीक विमा योजनेची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता तुम्हाला पण दिलासाच देखील मिळणार असून तुमची देखील प्रतीक्षा संपल्यामुळे आता तुम्हाला देखील या ठिकाणी आनंद होणार आहे। समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे बीड जिल्हा। आता तुम्ही पण जर बीड जिल्ह्यातून पीक विमा भरलेला असाल तर आता तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली। बीड जिल्ह्याचं नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। आता जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पीक विमा अर्ज केलेला असेल तर आता तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची ठरू शकते आणि तुमची देखील पीक विमा योजनेची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। धुळे जिल्हा, जर आता तुमचा पण धुळे जिल्हा असेल, तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी पण आली मोठी आनंदाची बातमी। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दिलासाचा मिळणार आहे, कारण की आता धुळे जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। आता धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देखील टाकण्यात येणार। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खूप दिवसापासून पीक विमा योजनेची प्रतीक्षा केली। अखेर 2026 या नवीन वर्षामध्ये दुसऱ्याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला। धुळे जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा आता खुश देखील होणार आहे। समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे नांदेड जिल्हा। जर तुमचा नांदेड जिल्हा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा खुश होणार आहे, कारण की आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा पीक विमा योजनेची प्रतीक्षा पूर्णपणे दूर केली जाणार असून आता त्यांची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा खुश होणार। नागपूर जिल्हा,
जर आता तुमचा पण नागपूर जिल्हा असेल किंवा नागपूर जिल्ह्यातील तुम्ही पण पात्र शेतकरी असाल किंवा तुम्ही पण नागपूर जिल्ह्यातून पीक विमा अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला पण देखील पीक विमा मिळणार आहे. तुमची पण देखील पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामुळे चिंता काय करू नका, काळजी काय करू नका. तुम्हाला देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे सोलापूर जिल्हा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा लाभ मिळणार असून आता पीक विमा योजनेची प्रतीक्षा जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामधून करत असाल तर तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की आता सोलापूर जिल्ह्याचे नाव सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पीक विमा मिळणार. फक्त तुम्ही पीक विमा भरलेला गरजेचे असणं गरजेचे आहे. जर तुम्ही पीक विमा अर्ज केलेला नसेल, पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही. त्यामुळे ही बातमी लक्षात घ्या. जर तुम्ही पीक विमा भरलेला नाही तर तुम्हाला देखील विमा मिळणार नाही. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ, संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल तर आता तुम्हाला पण दिलासाचं मिळणार आहे. कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचे नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दिलासाचं मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता विमा देखील मिळणार आहे. जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमची देखील पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुम्हाला पण दिलासा मिळणार असून आता तुमच्यासाठी मकर संक्रांत गोड देखील केली असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळाला. त्याचबरोबर काही तुम्हाला 1 ते 2 कामे पण करायची आहे. जे 1 ते 2 कामे करणं तुम्हाला गरजेचे या ठिकाणी ठरणार असून तुम्हाला ते पूर्णपणे पार पाडावेच लागणार. हे 2 ते 3 महत्त्वाचे कामे करणे गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. ते महत्त्वाची 2 ते 3 कामे तुम्हाला पूर्णपणे करावेच लागणार. तर चला समोरचे काही महत्त्वाचे जिल्हे राहिलेले आहे आणि काही तालुकेसुद्धा राहिलेले आहेत ते आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. समोरचा या ठिकाणी जिल्हा असणार आहे अहिल्यानगर. आता जर तुमचा पण अहिल्यानगर जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहून शेती करत असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे चिंता काय करू नका, काळजी काय करू नका. तुमच्यासाठी दिलासादायक बातमी समोर देखील आलेली आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे धाराशिव जिल्हा. जर आता तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. फक्त तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे आहे. जर आता तुम्ही पण हे काम अधुरं ठेवलेले असेल किंवा तुमचे पण ते अधुरे असतील तर तुम्हाला ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे लागणार. सरकारच्या माध्यमातून हे काम महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे. आता जर तुमचं पण हे काम अधुरं असेल तर तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण देखील करून टाका. तर चला ते महत्त्वाचं एक काम बघू. आता ते महत्त्वाचं एक काम असणार आहे तुमची KYC. आता जर तुमची पण KYC बाकी असेल तर तुम्ही पण ते लवकरात लवकर करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण लवकर हप्ता या ठिकाणी मिळेल. कोणती योजनेचा हप्ता तुम्हाला जलद या ठिकाणी मिळणार. त्यामुळे KYC जर तुमची बाकी असेल तर लवकरात लवकर KYC करून टाका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आम्हाला नक्की कळवा.